नमस्कार, अनुप्रिताज किचन मध्ये आपले स्वागत आहे। तर चला आज बनवूया अगदी सोपी आणि साधी रेसिपी, ती म्हणजे ताकाची कढी। साधा वाटणारा पण हृदयात घर करणारा हा प्रकार, प्रत्येक घरात वेगळी पण भावनेने एकसारखी। कढी म्हणजे जणू जेवणातला आत्माच आहे। कढी शिवाय जेवण हे अधुरच आहे। शिवाय कढीची चव ही अशी आहे की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते। तर चला सुरुवात करूया। इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आणि ताक जर तुमचं भरपूर असं आंबट असेल तर त्यामध्ये गरम उकळतं पाणी घाला। आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी घालायचं, जेणेकरून जे ताक आहे हे आपलं व्यवस्थित मापानुसार येईल आणि व्यवस्थित चवदार येईल। इथे आता मी ताक घेतलेला आहे, त्यामध्ये 1.5 चमचा बेसन घातलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कढी घट्ट किंवा पातळ करण्यासाठी बेसन हे कमी जास्त करू शकता। तर आता हे बेसन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून बेसनाच्या कुठेही गुठळ्या होणार नाही आणि प्लेन असं आपलं मिश्रण हे तयार होईल। याप्रमाणे तुम्ही बघू शकता मिक्स झालेलं आहे आणि कुठेही बेसनाची गुठळी दिसत नाहीये। अगदी प्लेन असं आपलं ताक झालेलं आहे। तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करता करता कमेंट करायला विसरू नका। कमेंट केल्याशिवाय ही रेसिपी सुद्धा अधुरी आहे। तर आता मी इथे मीठ घालून घेत आहे। मीठ घातल्यावर आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता आपण इथे हिरवी मिरची चिरून घेणार आहोत। मिरची शिवाय तर चवच नाही। आणि इथे मी थोडासा कोथिंबीर चिरून घेत आहे। कोथिंबीर चिरून घेतला तर कढीला जी चव आहे ती खरी कोथिंबीर शिवाय आहेच नाही। तर इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। आपल्याला कमीच तेल घालायचं आहे, जेणेकरून फक्त आपली मिरची व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे याप्रमाणे तेल घालायचं आहे। तर इथे मी मोहरी, जिरं घालून घेतलेलं आहे आणि आपण यामध्ये आता मिरची घालून घेऊयात। मिरची व्यवस्थित फ्राय झाली की यामध्ये आपल्याला आता थोडंसं अद्रक किसून घातलेलं आहे। अद्रक किसल्याने काय होते, जी कढीची चव आहे ती वेगळीच आणि खूपच भारी येते। तुम्ही याप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा। इथे मी आता थोडासा हिंग घातलेला आहे। कढीत हिंग घातला नाही तर ती कढी कसली। आता व्यवस्थित हे मिक्स होत आहे, तर यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया। कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झाला की जे आपण मिक्स केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे। कढीपत्ता व्यवस्थित आपण फ्राय करून घ्या आणि आपल्याला आता हे व्यवस्थित अलगद सोडायचं आहे। मिश्रण व्यवस्थित यामध्ये सोडलं की आपल्याला मीडियम फ्लेममध्ये एकसारखं हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। याप्रमाणे तुम्ही एकदा कढी नक्की करून बघा। तुमची कढी कधीच फुटणार नाही आणि व्यवस्थित अशी छान अशी चोपडी कढी येईल। व्यवस्थित आता मिक्स करून घ्या। एकसारखंच आपल्याला मीडियम फ्लेमवर मिक्स करायचं आहे, म्हणजे कढीही फुटणार नाही आणि व्यवस्थित या कढीला उकळी सुद्धा येईल। कढीशिवाय तर जेवण अधुरच असतं। शिवाय आपलं तोंडाची चव गेली असेल तर कढीही नक्कीच करून बघा। तुमच्या तोंडाची चव सुद्धा येईल आणि कढी सुद्धा पिता येईल। सर्दी झाली तर तुम्ही एकदा नक्की कढी करून बघा, जेणेकरून काय होईल, जे आपण हळद वगैरे टाकतो ना, यामुळे आपली सर्दी सुद्धा कमी होते। इथे मी आता 1 चमचा साखर घातलेली आहे, जेणेकरून जी कढी आहे त्याला छान अशी आंबट गोड अशी चव येईल। आणि व्यवस्थित आपल्याला हे कढी उकळू द्यायची आहे आणि 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायची आहे, जेणेकरून जी कढी आहे ते व्यवस्थित होईल। आता खरी कमाल आहे ते सुगंधाची। येतोय ना छान असा सुगंध। तर ही कढी ही व्यवस्थित झालेली आहे। आता लाईक आणि शेअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही कढी कशी वाटली। कढी म्हणजे केवळ चव नाही, ती आहे एक आजोळाची आठवण, प्रत्येक घरातलं प्रेम, एक आजीने सांगितली एक छान अशी गोष्ट। म्हणून कढी ही नक्की ट्राय करा। याप्रमाणे कढी केल्यास कधीही फुटणार नाही आणि तुमच्या तोंडाला एक वेगळीच चव येईल। मी इथे आलं लसूण पेस्ट टाकली नाही, मी इथे फक्त आलं किसून टाकलेलं आहे। यामुळे काय होतं, जी कढीला चव आहे ना ती खूपच एकदम भारी येते। तुम्ही याप्रमाणे नक्की ट्राय करून बघा आणि गरम भातावर कढी ओता, वर साजूक तूप आणि थोडी कोथिंबीर घाला आणि घ्या पहिला घास। आहा, किती छान चव लागते, भारीच। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्ही साधं जेवण आणि शेकडो आठवणी घेऊन जगत आहे असं वाटणार। व्यवस्थित एकसारखं फिरवल्याने कढी ही छान येते
आणि चवही भारी. एकदा नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.